तर विषय कसा आहे, बाळमा मंदिर शिवार येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू झाला आहे बघा. हे पारायणचं बॅनर छापले बघा, तुम्ही बघून घ्या. मग पारायण चालू झाले म्हणल्यावर आम्ही मग सगळं सजावट ती चालू केली. मी पडदन ते बांधून घ्यायला लागले, कारण सगळं पॅक मंदिर करायला लागते पारायण चालू झाले म्हणल्यावर. मग सगळं बांधून घ्यायला लागले आम्ही. ही पूजा आहे बघा पारायण दिवशीची. मग आता पारायण चालू झाले म्हणल्यावर सगळं सजावट करून घेतली आपली. मग इथं विनान ते पूजन घ्यायला लागते. आणि हे दगडाची मेंढी तयार करून घेतली आहे बघा. मग काय आमचं जेवण होतं, संत पंगत होती संध्याकाळची. मग आम्ही आचार्यसने आलो, नंतर जेवण ते करायचं म्हणलो. मग भाजी ते चिरून घ्यायला लागले आहेत बघा, वांग्याची ती भाजी केली. मग जेवण तयार करून घ्यायला लागले, आचार्य करायला लागले आहेत बघा जेवण. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर घ्या फॉलो, सबस्क्राईब करून. काय तर स्पेशल करायला लागते म्हणून आंब्याचा आमरस केला आहे बघा. पहिली संत पंगत आहे बघा ही. सगळं महाराजांनी ते बसल्यात, पहिल्यांदा त्यासनीच वाढा लागते, नंतर कीर्तनाला जातात ती. मग ती पहिली जेवायला बसले ते, मग जेवण ते वाढले बघा सगळ्यासनी. हे तर पहिली पंगत आहे, नंतर मग बाकीची माणसं ते बसणार. आता कीर्तन ते चालू झालं. या आमचा चिक्क्या माहिती आहे का तुम्हाला? चिक्क्या पण कीर्तनाला येऊन बसला का, आहे का? त्याला पण आवडते, मग येऊन बसलाय निवांत कीर्तनाला. आत्ता नवीन तयार करून आणली, दगडाची मेंढी तयार करून आणली. बघून घ्या तुम्ही, मस्त दिसते का नाही.